नमस्कार. गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये मी सविता फावडे तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण छान असा मस्त जाळीदार डोसा बिडाच्या तव्यावर कसा करायचा ते बघतोय. तर इथे आपण जे पीठ भिजवलेलं आहे ते 3 म्हणजे रेशनचे तांदूळ आपण वापरलेले आहेत. 3 ग्लास रेशनचे तांदूळ किंवा वाटीने घेतले तरी 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ असं आपण दिवसभर भिजत ठेवलं. संध्याकाळी वाटून घेतलं. रात्रभर ते पीठ फर्मेंट झालं. आता सध्या खूप गरमी आहे त्याच्यामुळे लगेचच ते फर्मेंट होतं आणि मस्त असे जाळीदार छान असे डोसे पडतात. मग ते तुम्ही नॉनस्टिक तव्यावर काढा, इवन जो ॲल्युमिनियमचा किंवा लोखंडाचा तवा असतो ना त्याच्यावर देखील छान असे मस्त जाळीदार डोसे निघतात. फक्त तो व्यवस्थित सेट झाला तर आज आपण बघणार आहोत बिडाच्या तव्यावरती झटपट डोसे कसे काढायचे. तर हा आहे बिडाचा तवा. तर आपल्याकडे आता जो आपण हा व्हिडिओ बनवतो तो डायरेक्ट पीठ फर्मेंट केल्यापासूनचा आहे. मी डाळ तांदूळ चांगले भिजून वाटून घेतले. बारीक भिजवताना वेगवेगळेच भिजवले आणि त्याच्यात मेथीदाणे टाकले नाहीत. मेथीदाणे तुम्ही टाकू शकता, डोसा चांगला सॉफ्ट होतो. साखर टाकली तर डोसा चांगला असा कलर येतो डोस्याला. तर चला हे पहा, सकाळी सकाळी मी इथून व्हिडिओ स्टार्ट केला. पहिल्यांदा ज्यावेळेस मी चेक केलं तर हे पहा असं पीठ मस्त फर्मेंट झालं होतं. आणि ज्यावेळेस आपण रात्रभर पीठ ठेवतो किंवा पीठ फर्मेंटसाठी ठेवतो तेव्हा जे भांडं आहे ते मोठं घ्यायचं, कारण मग पीठ नाही तर मग खूप फर्मेंट झाल्यानंतर त्याची साईज वाढते आणि खाली बाहेर पडतं बाजूला. म्हणून खाली एखादं ताट देखील ठेवलं तरी चालेल. तर चला, पीठ मस्त फर्मेंट झालेलं आहे. तर आपल्याला जेवढं पीठ हवं आहे तेवढं त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालून घ्यायचं. तर तुम्हाला मी दाखवते. छान असं पीठ फर्मेंट झालेलं आहे. ॲक्च्युली आता हे फक्त हे डोस्यासाठी नाही तर हे दळतानाच मी ह्याच्यामध्ये कमी पाणी घातलं होतं आणि पाणी देखील जे काही डाळ तांदूळ आपण चांगले 2-3 पाणी धुवून घेतलेले असतात तेच पाणी पोहे खायचं 1 चमचाभर मी घातलं होतं. त्याच्यामुळे ते घट्ट होतं. आणि जर तुम्हाला इडली आणि डोसा दोन्ही करायचं असेल तर असंच दळून घ्यायचं घट्टच, आणि मग हवं तसं आपण त्याच्यामध्ये पाणी घालू शकतो. आता आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता जेवढं पीठ आपल्याला वापरायचं आहे ना, जेवढे डोसे किंवा इडली करायचे तेवढं त्याच्यामध्ये तेवढंच मीठ घालून घ्यायचं. जर तुम्ही नंतर वापरणार असाल आणि मीठ घालून ठेवलं तर मग नंतर जे डोसे किंवा इडली काढणार आहात ते व्यवस्थित येत नाही. म्हणून जेवढं आपल्याला हवं आहे तेवढंच फक्त त्याच्यामध्ये मीठ घालून ठेवायचं. तर चला, बिडाचा तवा आपण वापरतो आज, त्याला चांगलं मस्त असं गरम करायचं. गरम झाल्यानंतर नॉर्मल आपलं पाणी शिंपडायचं, कपड्याने पुसून घ्यायचं. तव्याचं टेम्परेचर कमी होतं. आता पहिल्यांदाच वापरत असाल तर मग अशा पद्धतीने एक देठ असलेला कांदा थोडासा फोडून कापायचा आणि त्याने तव्याला तेल थोडंसं लावून घ्यायचं, ग्रीस करून घ्यायचं. ॲक्च्युली तवा चांगला सेट झाला की त्याला म्हणजे तेलाची देखील गरज पडत नाही, कांद्याने तेल लावायची देखील गरज पडत नाही. तर आता आपलं हे जे पीठ आहे ते घट्ट आहे, कारण मला त्याच्या इडल्या देखील करायच्या आहेत. आता तसंच पीठ घेऊन जर आपण असा डोसा टाकला तर भरपूर घट्ट आहे हे पीठ. ॲक्च्युली जर डोसा करायचा असेल तर त्याला थोडंसं पातळ लागतं पीठ इडलीपेक्षा. तरी देखील त्याचा डोसा निघतो, पण हवा तसा निघत नाही. तर तुम्ही बघाल हे पीठ एवढं घट्ट आहे, म्हणजे इडलीसाठी लागतं ना. तर इडलीसाठी देखील अजून याला थोडीशी पाण्याची गरज आहे. तर डोसा करायचा आहे तर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायला हवं आहे. म्हणून मी आता इथे 1 पळीभर पाणी घालते आणि एक डोसा आपण काढून घेतलेला आहे. आता हा डोसा निघण्यासाठी जर तुम्ही बिगिनर्स असाल तर मग कढईने त्याला तेल सोडू शकता. आणि तुम्हाला जर सॉफ्ट डोसा हवा असेल तर वरून तुम्ही त्याला बटर, तूप किंवा तेल लावू शकता. मस्त पातळ डोसा 1 साईड, किंवा तुम्हाला जर एकदम पापडासारखा हवा असेल कुरकुरीत तर तुम्ही दोन्ही साईडने देखील भाजू शकता. पण एका साईडने मस्त क्रिस्पी, एका साईडने सॉफ्ट असा हवा असेल तर तो एका साईडने भाजायचा.
तर आपण हा जो डोसा तयार झालेला आहे असा मस्त क्रिस्पी तयार झालेला आहे वन साईड. दुसऱ्या साईडने जर तुम्हाला मस्त कुरकुरीत हवा असेल तर मग तो भाजला थोडासा तरी चालेल. तर चला, हा आपला पहिला डोसा. कधी पण पहिला डोसा छोटासा काढून बघायचा, पीठ कळतं की आपल्याला कसं हवं आहे, अजून पाणी कमी जास्त हवं आहे का. तर चला, दुसरा डोसा घालताना देखील मी तुम्हाला दाखवले हे थोडंसं आपण पाणी घातलं तरी आज देखील अजून एक पळीभर पाण्याची गरज आहे त्याला. एक डोसा घालून घेतला, त्याच्या अगोदर आपण कांद्याने तेल लावलं होतं आणि आता याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे, जे काय बॅटर आहे त्याच्यामध्ये. तरी देखील छान असा डोसा येतो, कारण खूपही रनी नको आणि खूपही घट्ट असं पीठ नको आपल्याला. तर हा दुसरा डोसा आहे, तर त्याला मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि वन साईडच भाजून घेतला त्याला. पहिला दोन्ही साईडने भाजला होता, मस्त कुरकुरीत झाला होता. आता हा तिसरा डोसा आपण करतो आहे. तर जेवढं व्यवस्थित बॅटर असेल ना, तेवढा आपल्याला डोसा व्यवस्थित पसरवता येतो. जेवढा पातळ काढला जाईल ना डोसा, तेवढा असा तो मस्त लालचा टंगावरती असा कुरकुरीत छान असा होता. आणि तुम्ही बघाल की, आणि जर तुमच्याकडे नॉनस्टिक तवा असेल ना, तर असा लाकडाचा कलथा वापरायचा. आता बिडाचा आहे तरी देखील तुम्ही लाकडाचा किंवा आपला नॉर्मल कलथा असतो तो वापरला तरी चालेल. ॲक्च्युली डोसा व्यवस्थित परफेक्ट बॅटर असेल आणि तवा व्यवस्थित सेट असेल ना, तर डोसा ज्या कडा आहेत त्यावरती येतात. म्हणजे आपल्याला डोसा आपण हाताने देखील काढू शकतो, एवढा हे होतो, म्हणजे परफेक्ट भाजला जातो. आणि बॅटर व्यवस्थित असेल म्हणजे आपल्याला असा मस्त पळीने पसरवता येतो. तुम्हाला जर पळीची सवय नसेल तर एक छोटी वाटी घेऊन देखील तुम्ही त्याला पसरून घेऊ शकता, डोसा घालून घेऊ शकता. हे जसा तवा सेट होतो ना, नंतर मग तेलाची देखील गरज पडत नाही, मस्त पटापट डोसे निघतात. आता तुम्ही बघाल, हा जो डोसा मी काढते ना, आता इथे मी बिलकुल तेल लावलं नाही, म्हणजे जो तेलाचा कांदा आपण केला ना तो पसरवला नाही, फक्त पाणी टाकलं, नॉर्मल झाला टेम्परेचर तवा. डोसा एक पळीवर बॅटर ओतलं, त्यानं पळीनेच पसरवून घेतलं. डोसा थोडासा सुकला की कडेने थोडंसं तेल सोडायचं, वरून तूप लावलं, बटर लावलं तरी चालेल, आणि एकाच साईडने मस्त भाजून घ्यायचा. जेवढा पातळ निघेल तेवढा मस्त जाळीदार होतो. हे बोटांनी मी त्याला उचलून घेतलेला आहे, कुठेही कट न करता. असाच तुम्ही घेतला खायला तरी चालेल तुम्हाला. आणि पापडासारखा एकदम कुरकुरीत हवा असेल तर या साईडने देखील भाजून घेतला तरी चालेल. कलर खूप छान येतो. आता या कलरसाठी ॲक्च्युली साखर घातली जाते, साखर घातली तर अजून छान कलर येईल. जो आपण रस्त्यावरती डोसा खातो ना साऊथ इंडियन, तर साखर भरपूर घालतात, ते गोड होईल असं नाही, पण एक साखरेने कलर येतो. आता इथून पुढे जे मी डोसे काढते ना, इथे मी बिलकुल तेलाचा वापर केला नाही तव्यावरती. फक्त पाणी टाकून कपड्याने छान असा पुसून घेतला. टेम्परेचर कमी झालं की आपल्याला जेवढ्याचं, आता हा जरी बिडाचा तवा दिसतोय ना, तर त्याची साईज तशी छोटी आहे, तर हे पळीभर बॅटर त्याच्यावरती बसत नाही. जर पातळ डोसा काढायचा तर अर्धीच पळी मला बॅटर ओतायला लागतं. आणि मस्त असा पळी थोडीशी वाकडी करायची, एकदम पातळ डोसा तुम्हाला फिरवून घ्यायचा असेल तर. हे अशा पद्धतीने आपण डोसा हे करून घेतला. आणि तुमच्या लक्षात आलं असेल, मी इथे अर्धीच पळी बॅटर ओतलं होतं. अजूनसुद्धा ह्याच्यामध्ये पाणी घातलं तर मस्त पातळ डोसा आपल्याला काढता येईल. पण छान एकदा तवा सेट झाला की अजिबात तव्याला तेलाने ग्रीस करायची गरज पडत नाही. पण जर पहिल्यांदा तुम्हाला आपल्याला आपल्या तव्याचं टेम्परेचर माहिती असतं. जर बिगनर्स असाल, तवा नवीन असेल किंवा असं कॉन्फिडन्स नसेल, तर पहिल्यांदा तुम्ही असा ब्रशने किंवा जसं आपण कांद्याने तेल लावलं तसं पहिल्यांदा थोडंसं लावून घेऊ शकता. एखादा पहिला किंवा दुसरा डोसा एकदम परफेक्ट येईलच असं नाही पहिला, त्याच्यानंतर मस्त असे झटपट हे तवा सेट झालं की छान असे जाळीदार मस्त, तुम्हाला सॉफ्ट हवेत, कुरकुरीत हवेत, कसे तुम्हाला हवे तसे डोसे तुम्ही काढू शकता. फक्त टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी मस्त असं भरपूर नॉर्मल पाणी शिंपडायचं आणि छान असा कपड्याने पुसून घ्यायचा. आणि डोसा काढून झाला की गॅस मोठा करायचा. हे जसा तुम्हाला पातळ सॉफ्ट जसा डोसा हवा आहे तसा तुम्ही बिडाच्या तव्यावरती डोसा काढू शकता. दिसतोय ना छान मस्त जाळीदार. आता हा डोसा सॉफ्ट
झालेला आहे आणि हा दुपारपर्यंत देखील मस्त असा सॉफ्ट राहिलेला. आणि डोसा काढून घेऊन आपण ठेवायचा आहे तर तो टोपल्यात ठेवायचा, नाही तर मग असा जाळीदार चाळणीमध्ये ठेवायचा, म्हणजे जो खालचा पहिला डोसा आहे तो ओला होत नाही. हे पहा, डोसा एकदा काढून झाला की मोठा गॅस करायचा. तुम्हाला हवा तो कलथा तुम्ही वापरू शकता. हे पहा, खालच्या साईडने असा मस्त भाजलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही या साईडने भाजून घेऊ शकता, कुरकुरीत हवं असेल तर. आणि छोट्या मुलांना खायचं असेल मस्त सॉफ्ट, किंवा आजी बाबाला खायचं असेल, दाताचे प्रॉब्लेम असतील, तर मस्त असा सॉफ्ट डोसा तुम्ही वन साईडनेच भाजला, दुसऱ्या साईडने गरज नाही भाजायची. मस्त तो उकडला जातो आणि सॉफ्ट असा डोसा तुम्ही, हा डोसा आपली चटणी आहे ओल्या नारळाची, किंवा सुक्या जर नसेल तर सुका नारळ, पण ओल्या नारळाची जी चटणी आहे ती खूप छान लागते मस्त. आणि बटाट्याच्या भाजीसोबत, कुठल्याही प्रकारची बटाट्याची भाजीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. तर अशा पद्धतीनं मस्त जाळीदार डोसे बिडाच्या तव्यावरती झटपट काढता येतात. तवा एकदा सेट झालं की मस्त जाळीदार डोसे तयार होतात. थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय बाय.